मित्रांनो, तुमची एखादी इच्छा खूप दिवसांपासून अपूर्ण आहे का? कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नाही का? तर आज मी तुम्हाला 7 गाठींची एक अतिशय सोपी पण सुंदर आध्यात्मिक प्रक्रिया सांगणार आहे. तर ही प्रक्रिया करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे श्रद्धा आणि विश्वास. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक गाठीमागचा अर्थ समजून घेतल्यानंतरच ही प्रक्रिया, हा उपाय पूर्ण होतो. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी प्रियांका स्वागत करते. मित्रांनो, ईश्वराच्या कृपेने तुम्ही सर्वजण आनंदी, निरोगी आणि सुखी असाल अशी मी मनापासून प्रार्थना करते. मित्रांनो, आपल्या आयुष्यात प्रत्येक व्यक्तीच्या काही ना काही छोट्या मोठ्या इच्छा असतातच. कोणाला चांगली नोकरी हवी असते, कोणाला व्यवसायात यश हवे असते, तर कोणाला आर्थिक अडचणीतून बाहेर पडायचं असतं, कोणाला स्वतःचं घर बनवायचं असतं, किंवा कोणाला एक सरकारी नोकरी हवी आहे, कोणाचं विवाह संबंधित काहीतरी इच्छा असते, तर कोणाला आपल्या मुलांचे भविष्य आहे ते उज्ज्वल व्हावं असं वाटत असतं. बरोबर, तुमच्याही काहीतरी इच्छा असतील. काही इच्छा लवकर पूर्ण होतात, तर काही ज्या इच्छा आहेत ती वर्षानुवर्ष अपूर्ण राहतात. तर अनेक लोक असं म्हणतात की मी खूप मेहनत करतो, मी खूप प्रयत्न करतो, खूप प्रार्थना करतो, देवावर विश्वास सुद्धा माझा खूप आहे, पण तरीही माझी इच्छा का पूर्ण होत नाहीये? किंवा मित्रांनो बघा, इथे माझ्या सांगण्याचा मुद्दा हाच आहे की अनेक वेळा अडथळा आपल्या प्रयत्नांमध्ये नसतो, तर आपल्या मनामध्ये सुद्धा असू शकतो. मनात भीती असते, बरोबर, शंका येते की माझं काम कधी होईल, किंवा होईलच की नाही, नकारात्मक विचार असतात आपल्या मनामध्ये, आणि ह्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला आपल्या ध्येयापासून दूर नेतात. म्हणूनच आज मी तुम्हाला एक अतिशय सुंदर, सात्विक, आध्यात्मिक एक उपाय सांगणार आहे. ही कोणतीही जादू नाहीये, अजिबात जादू नाहीये की असं केल्याने होईलच असं नाहीये, जादू नाहीये. पण हा कोणताही चमत्कारिक उपाय सुद्धा नाहीये. तर यामागे काय आहे? श्रद्धा आहे, सकारात्मक विचार आहे, कृतज्ञता आहे, आणि मनाची एकाग्रता वाढवण्याचा एक आध्यात्मिक सराव आहे. तर ही प्रक्रिया मनापासून केली तर तुमचं मन अधिक सकारात्मक होईल, तुमच्यामध्ये आत्मविश्वास वाढेल, आणि तुमच्या ध्येयासाठी तुम्हाला एक प्रकारे चांगली प्रेरणा मिळणार आहे. तर 7 अंकांचे आध्यात्मिक महत्त्व पहिलं समजून घ्या. मित्रांनो, आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की 7च गाठी का? 5 का नाही, किंवा 9 का नाही? बरोबर. सप्तऋषी, सप्तलोक, सप्तसागर, शरीरातील 7 चक्र, इंद्रधनुष्याचे 7 रंग, ओके, लग्नातील 7 फेरे, 7 वचने, बरोबर, आठवड्याचे 7 दिवस, या सगळ्या ज्या काही या सर्व गोष्टी आहेत आपल्या जीवनात 7 अंकांचे महत्त्व दर्शवतात. अध्यात्मात 7 हा अंक पूर्णत्व आहे, संतुलन आहे, त्याच्यामध्ये श्रद्धा आहे, आणि आत्मिक प्रगतीचे त्याला प्रतीक मानला जातो. हा उपाय कुणासाठी करता येतो? ही प्रक्रिया जी आहे ती तुम्ही स्वतःसाठी करू शकता, किंवा बघा, तुम्हाला नोकरी हवी आहे, तुमच्या पतीसाठी तुम्हाला करायचं आहे, तुमच्या पत्नीसाठी करायचं असेल, तुमच्या मुलांसाठी करायचं असेल, किंवा तुमच्या घरातील तुमच्या आई वडिलांसाठी करायचं असेल, तुमच्या घरातील भावंडांसाठी तुम्हाला करायचं, किंवा ज्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात निस्वार्थ प्रेम आहे आणि ज्यांचं सुख तुम्हाला मनापासून खरंच हवं आहे, त्या व्यक्तीसाठी तुम्ही, अशा व्यक्तींसाठी ही प्रार्थना, हा उपाय तुम्ही करू शकता. मात्र एक गोष्ट इथे कायम लक्षात ठेवा, हा जो उपाय आहे नेहमी चांगल्या, सकारात्मक आणि कल्याणकारी इच्छेसाठीच करायचा आहे. कोणाचं वाईट व्हावं असा मनात विचार सुद्धा आणू नका, किंवा कोणाचं नुकसान व्हावे अशा भावनेने ही जी प्रक्रिया आहे कधीही करू नका. त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते. तर या प्रक्रियेसाठी तुम्हाला फक्त एकच वस्तू लागणार आहे, ती म्हणजे एक स्वच्छ कलावा. आता हा लाल पिवळ्या रंगाचा एक धागा मिळतो, तो घ्यायचा आहे. शक्य असल्यास कलावा हा तुम्हाला माहिती असेल, मौली धागा, कारण या धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यामध्ये या कलाव्याला विशेष महत्त्व दिलं जातं. आता तुम्हाला काय करायचं आहे, एका शांत ठिकाणी बसायचं आहे, मोबाईल सायलेंट करायचा आहे, दूर ठेवा, मन शांत करायचं आहे. 2 ते 3 वेळा तुम्हाला दीर्घ श्वास घ्यायचा आहे, डोळे अलगद बंद करायचे आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकाच वेळी अनेक इच्छा मनात अजिबात आणायच्या नाही. एकाच वेळी एकच, आज फक्त एकच इच्छा तुम्हाला निवडायचं आहे. कारण जेव्हा मन ध्येयावर पूर्णपणे केंद्रित होतं,
तेव्हा त्याची ऊर्जा अधिक प्रभावी बनते. तर पहिली गाठ तुम्हाला, आता असा धागा तुम्हाला कट करून घ्यायचा आहे. पहिली गाठ तुम्हाला संकल्पाची गाठ बांधायची. आता आपण पहिली गाठ बांधणार आहोत. तर मित्रांनो, ही जी गाठ ती आहे म्हणजे तुमचा संकल्प आहे. तुमची इच्छा त्या विश्वापर्यंत, त्या युनिव्हर्स पर्यंत पोहोचवण्याचा हा जो आहे तो पहिला टप्पा आहे. धागा हातात घ्या, डोळे बंद करा, दीर्घ श्वास तुम्हाला घ्यायचा आहे, मन शांत करायचं आहे आणि आता तुमची जी काही इच्छा आहे ती आधीच पूर्ण झाली अशी मनात तुम्हाला स्पष्ट कल्पना करायची. जर तुम्हाला स्वतःचं घर हवं असेल तर त्या घराच्या दारात तुम्ही स्वतः उभे असल्याची तुम्हाला कल्पना करायची. जर तुम्हाला नोकरी करायची असेल, नोकरी हवी आहे, सरकारी नोकरी किंवा कोणतीही तुम्हाला आवडीची नोकरी, तर तुमच्या हातात लेटर आहे, हातात लेटर घेतल्याचं कल्पना करायचं. जर व्यवसाय वाढवायचा असेल तर दुकानात ग्राहकांची गर्दी झालेली तुम्हाला पाहायची आहे. जर आरोग्य चांगलं हवं असेल तर स्वतःला पूर्णपणे निरोगी आणि आनंदी पाहायचं आहे, ऊर्जावान पाहायचं आहे. कल्पना करताना त्या क्षणाचा तुम्हाला आनंद घ्यायचा आहे. भरपूर माझ्याकडे पैसे आहेत असा आनंद तुम्हाला घ्यायचा आहे. जणू ती घटना आजच घडली आहे असं मनापासून तुम्हाला त्यावेळी फील करायचं आहे, अनुभव घ्यायचा आहे. आणि आता पहिली गाठ बांधताना मनात तुम्हाला हळूवार पण म्हणायचं आहे, असं म्हणायचंय, हे परमेश्वरा, माझी ही इच्छा पूर्ण झाल्याबद्दल मी तुमचा मनपूर्वक आभारी आहे. माझ्या जीवनात हा सुंदर बदल घडवून आणण्याबद्दल तुमचे लाख लाख धन्यवाद. हे वाक्य म्हणताना अजिबात घाई करू नका, मन शांत ठेवा आणि तो जो काही क्षण आहे तो आनंदात राहा आणि ती गाठ तुम्हाला बांधायची. आता दुसरी गाठ, अढळ विश्वासाची गाठ. दुसरी गाठ बांधताना मित्रांनो, अनेक लोकांची प्रार्थना अपूर्ण राहते. कारण बघा, प्रार्थना आपण करत असतो, तर प्रार्थना केल्यानंतर लगेच मनात शंका सुद्धा येते की हे खरंच होईल का? तुमच्या मनात आलं असेल, ताई सांगतात खरंच होईल का, किंवा माझ्या नशिबात हे खरंच आहे का सगळं, की इतक्या सहज माझी इच्छा नक्की कशी पूर्ण होऊ शकते. तर ही शंका आपल्या मनातील सकारात्मक ऊर्जा जी आहे ती कमी करते. म्हणून दुसरी गाठ म्हणजे पूर्ण विश्वास. डोळे बंद करा, मनात एकच भावना तुम्हाला ठेवायची आहे आणि त्याच्याच बाजूला असं म्हणत तुम्हाला त्याच्याच बाजूला गाठ बांधायची की परमेश्वराने माझं ऐकलं आहे. योग्य वेळ आल्यावर माझ्या आयुष्यात सर्वोत्तम गोष्ट घडणार आहे. स्वतःला यशस्वी होताना तुम्हाला पाहायचं आहे. घरच्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला अनुभवायचा आहे. तुमच्या डोळ्यामध्ये समाधान तुम्हाला पाहायचं आहे. आणि दुसरी गाठ बांधताना तुम्हाला मनात म्हणायचं आहे, हे ईश्वर, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. योग्य वेळी योग्य मार्गाने माझ्या जीवनात सर्वोत्तम घडेल याची मला खात्री आहे. तुमच्या कृपेवर माझा अढळ विश्वास आहे. गाठ बांधा. तिसरी गाठ, कृतज्ञतेची गाठ. आता तिसरी गाठ बांधताना मित्रांनो, कृतज्ञता ही प्रत्येक आध्यात्मिक साधनेचा आत्मा आहे. जे आपल्या आयुष्यात आहे, जे काही गोष्टी असतील त्याबद्दल तुम्हाला आभार मानायचा आहे. आणि जे अजून मिळालेलं नाही ते मिळाल्याप्रमाणेही तुम्हाला, म्हणजे ते मिळालंच आहे असं समजून तुम्हाला आभार मानायचे. स्वतःला त्या क्षणात घेऊन जायचं आहे जिथे तुमची इच्छा पूर्ण झाली आहे. तुमच्या घरात आनंदाचे वातावरण आहे, सगळे लोक खूप आनंदी आहेत, कुटुंबातील सगळेजण, सर्वजण हसत आहेत. तसेच तुम्हाला तुमचं ते अभिनंदन करत आहे, तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू येत आहेत. तर त्या प्रत्येक क्षणाचा तुम्हाला त्यावेळी अनुभव घ्यायचा आहे, फील करायचा आहे. आता तिसरी गाठ बांधताना मनात म्हणा, हे परमेश्वरा, माझ्या आयुष्यात हा सुंदर आनंद आणल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. तुमच्या कृपेने माझे जीवन अगदी सुंदर, अधिक समृद्ध, अधिक आनंदी होत आहे. तुमचे लाख लाख धन्यवाद. आणि काही क्षणात शांत बसा आणि दीर्घ श्वास घ्या आणि मनापासून त्या कृतज्ञतेचा अनुभव घ्यायचा आहे. गाठ बांधा. ओके मित्रांनो, आता 3 गाठी आपण बांधल्या. पहिल्या गाठीत आपण संकल्प केला. ओके, दुसऱ्या गाठीत आपण काय केलं आहे, पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. आणि तिसऱ्या गाठीत परमेश्वराप्रती आपण कृतज्ञता व्यक्त केली. आता पुढील 4 गाठी आहेत ते सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. कारण इथे आपण आपल्या मनातील नकारात्मक भावना पूर्णपणे दूर करून स्वतःला दैवी शक्तीकडे समर्पित करणार आहोत. म्हणून पुढील प्रत्येक गाठ शांतपणे, श्रद्धेने आणि कोणतीही घाई न करता बांधायची आहे. ओके, व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण खूप छान तुम्हाला उपयोगी पडणारा व्हिडिओ आहे. चौथी गाठ कोणती आहे, ती कशासाठी बांधायची आहे ते ऐका. मित्रांनो, आपली इच्छा
पूर्ण होण्यापूर्वीच तिचा आनंद अनुभवणे ही सकारात्मक विचारसरणीतील एक सुंदर भावना आहे. तर तुम्हाला डोळे बंद करायचे आहेत आणि कल्पना करायची आहे की आजच तुमची इच्छा पूर्ण झाली आहे. जे तुम्हाला पाहिजे ते सगळं मिळालं आहे, किंवा जर तुम्हाला नोकरी हवी असेल तर तुमच्या हातात ते अपॉइंटमेंट लेटर आलेलं आहे, किंवा तुम्ही आनंदाने घरच्यांना ही बातमी सांगत आहात. जर व्यवसायासाठी प्रार्थना केली असेल तर दुकानात तुमच्या ग्राहकांची सतत ये-जा सुरू आहे, तुम्ही असं फील करत आहात, किंवा व्यवसाय अगदी उत्तम प्रकारे चालू आहे. जर नवीन घरासाठी इच्छा केली असेल तर तुम्ही गृहप्रवेश करत आहात, असं तुम्हाला पाहायचं आहे. तुमच्या कुटुंबाच्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद आहे, सर्वजण तुमचं अभिनंदन करत आहेत, असं तुम्हाला इमेजिन करायचं आहे. तो फिलिंग करायचा आहे, तो आनंद अगदी मनापासून अनुभवायचा आहे. जणू तो क्षण प्रत्यक्ष त्या ठिकाणी घडत आहे, असं अनुभवण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे. आता चौथी गाठ बांधताना मनात तुम्हाला म्हणायचंय की हे परमेश्वरा, माझ्या जीवनात आनंद भरल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. मी आनंदी आहे, मी समाधानी आहे, आणि तुमच्या कृपेने माझे जीवन दिवसेंदिवस अधिक सुंदर होत आहे. ही भावना काही क्षण मनात जपून ठेवा आणि चौथी गाठ बांधा. आता पाचवी गाठ, भीती आणि नकारात्मकता सोडण्याची गाठ. आता पाचवी गाठ बांधताना मित्रांनो, तुम्हाला थोडक्यात इथे मी एक्सप्लेन करते की अनेक वेळा आपली इच्छा पूर्ण होत नाही. असे आपल्याला वाटते की माझी इच्छा कधी पूर्ण होईल, पण त्यामागचं कारण जे असतं ना, ती असते कारण आपली भीती, आपले नकारात्मक विचार. आपण सतत नकारात्मक विचार करत असतो. जर ह्या गोष्टी मी सगळ्या केल्या पण ते झालंच नाही तर माझं नशीबच खराब आहे, मी सगळे उपाय करून थकते पण काही त्याचा फायदा होत नाही, किंवा माझ्या बाबतीत कधीच चांगलं घडत नाही, हे जे विचार आहेत, असे विचार मनाची शक्ती कमी करतात. म्हणून आज या गाठीसोबत, या पाचव्या गाठीसोबत तुमच्या मनातील सगळी काही चिंता आहे, सगळी भीती, सर्व दुःख काय करायचंय, सर्व जे काही नकारात्मक विचार आहेत ते तुम्हाला परमेश्वराच्या चरणी अर्पण करायचे. आता पाचवी गाठ बांधण्यासाठी परत एकदा दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडताना मनातील प्रत्येक नकारात्मक भावना बाहेर पडत आहे अशी कल्पना करा, आणि परत मनात म्हणायचं आहे, हे ईश्वर, मी माझी सर्व भीती तुम्हाला समर्पित करत आहे. आता माझ्या मनात फक्त विश्वास, धैर्य आणि सकारात्मकता राहू दे. माझ्या जीवनात जे काही घडेल ते माझ्या सर्वोत्तम हितासाठीच घडेल. आणि आता ही पाचवी गाठ सुद्धा तुम्हाला बांधायची. आता मित्रांनो, सहावी आणि सातवी गाठ राहिली आहे. सहावी गाठ दैवी शक्तीशी जोडण्याची गाठ. ओके, डोळे अलगद तुम्हाला बंद करायचे आहेत. स्वतःभोवती तेजस्वी पांढरा प्रकाश आहे असं अनुभवायचं आहे, किंवा सोनेरी प्रकाश पसरलेला आहे अशी तुम्हाला कल्पना करायची आहे. आणि हा प्रकाश तुम्हाला काय करत आहे, सुरक्षित ठेवत आहे. तुमच्या घरावर, तुमच्या कुटुंबावर, तुमच्या जीवनावर ईश्वराची कृपा बरसत आहे असं, किंवा तुमच्या मनात शांती निर्माण होत आहे असं तुम्हाला अनुभव त्यावेळी घ्यायचा आहे. तुमचं मन पूर्णपणे शांत झालं आहे. आता मनात असं म्हणायचं आहे सहावी गाठ बांधताना, हे परमेश्वरा, तुमची कृपा माझ्यावर सदैव राहू दे. माझ्या जीवनात सकारात्मक ऊर्जा, उत्तम संधी आणि योग्य मार्गदर्शन मिळू दे. मी तुमच्या संरक्षणात आहे आणि माझी कोणतीही भीती माझ्या मनात नाहीये. आता सहावी गाठ शांतपणे बांधा. ओके, झाले सहा गाठ. आता सातवी गाठ, पूर्ण समर्पणाची गाठ. आता ही शेवटची गाठ आहे, सातवी गाठ. ती कशी बांधायची, कशासाठी बांधायची ते सुद्धा ऐक. ही जी गाठ आहे ती सर्वात महत्वाची गाठ आहे, कारण या गाठीसोबत काय होणार आहे, तुम्ही तुमची इच्छा असेल, तुमचे जे काही प्रयत्न तुम्ही केले आहेत, तुमची जी काही चिंता आहे, ते सगळं, तुमच्या ज्या काही अपेक्षा आहेत, सर्व काही परमेश्वराच्या चरणी समर्पित करत आहात. ओके, आता कोणतीही घाई करू नका आणि कोणती अजिबात मनात शंका घेऊ नका, कोणती भीती बाळगू नका. पूर्ण विश्वास ठेवून, पूर्ण श्रद्धेने, पूर्ण समर्पण तुम्हाला करायचे. तर डोळे बंद करा, मन शांत करा, आणि मनात परत एकदा म्हणायचं आहे की हे परमेश्वरा, आता माझी ही इच्छा तुमच्या चरणी अर्पण करत आहे, आणि योग्य वेळ आल्यावर योग्य मार्गाने माझ्या सर्वोत्तम हितासाठी तुम्ही जे योग्य समजाल तेच माझ्या आयुष्यात घडू दे. तुमच्या कृपेवर माझा पूर्ण विश्वास आहे. मनपूर्वक धन्यवाद. ओके, सातवी गाठ झाली पूर्ण. ओके मित्रांनो, आता ह्या सातही ज्या गाठी आहेत,
बघा मी 7 गाठी बांधलेल्या आहेत. तुम्हाला जरा जवळ जवळ बांधायचं आहे. तर ह्या गाठी शक्ती या धाग्यात नाहीये, तर तुम्ही या 7 गाठी बांधताना व्यक्त केलेल्या श्रद्धेत, विश्वासात त्या शक्ती आहेत. आता हा धागा तुम्ही हाताच्या मध्ये अलगद धरायचा आहे आणि दुसऱ्या हाताने तो, ओके, ह्या हातात दुसऱ्या हाताने झाकून ठेवायचा आहे. डोळे बंद करायचे. 3 ते 5 मिनिटं शांत बसा. हळूहळू दीर्घ श्वास घ्यायचा आहे. प्रत्येक श्वासासोबत मनात फक्त एकच भावना ठेवायची आहे. धन्यवाद युनिवर्स, धन्यवाद परमेश्वरा. माझ्या जीवनात योग्य वेळी योग्य गोष्टी घडत आहेत. मी तुमच्या कृपेचा मनापासून स्वीकार करत आहे. जितका वेळ तुम्हाला त्या शांततेत राहावंसं वाटेल तितका वेळ तुम्हाला राहायचा आहे. कोणतीही घाई करू नका मित्रांनो. हीच वेळ आहे. शांत राहा. जेव्हा तुमचे मन शांत होत असतं आणि त्यावेळी, म्हणून मित्रांनो शांत राहा आणि तो अनुभव तुम्ही घ्यायचा आहे. मित्रांनो आतापर्यंत आपण 7ही गाठी पूर्ण श्रद्धेने बांधलेल्या आहेत आणि अनेक जणांचा प्रश्न असतो यानंतर या धागा जो आहे त्याचं काय करायचं, धागा कुठे ठेवायचा. सर्वप्रथम हा धागा जो आहे तो अतिशय आदराने हातात घ्यायचा आहे. कसंही घ्यायचं नाहीये. आदर, एकदम आदरपूर्वक. हा फक्त एक धागा आहे, तो एक माध्यम नाही, ही खरी शक्ती तुमच्या श्रद्धेत आहे. जर तुमच्या घरी विजन बोर्ड असेल ज्यावर तुम्ही तुमची ध्येय, स्वप्ने, प्रेरणादायी गोष्टी लावता, तर हा धागा जो आहे त्या विजन बोर्डवर सुरक्षितपणे ठेवू शकता. कारण दिवसातून अनेक वेळा तुमची नजर त्या धाग्यावर, त्याच्यावर पडली पाहिजे आणि प्रत्येक वेळी तुम्हाला तुमची प्रार्थना आणि कृतज्ञतेची भावना आठवेल यासाठी तुमच्या डोळ्यासमोर ते ठेवायचे आहे. जर विजन बोर्ड नसेल तर घरात ज्या ठिकाणी तुमची रोज नजर जाते अशा स्वच्छ आणि पवित्र जागी हा धागा तुम्ही ठेवू शकता. काही जण हा धागा आपल्या उजव्या हाताच्या मनगटावर इथे बांधू शकतात. तेही तुम्ही इथे असं बांधू शकता. 7 गाठी ओके करू शकता. कारण प्रत्येक वेळी हाताकडे पाहिल्यावर तुमचं लक्ष जाईल, तुम्हाला तुमचा संकल्प आठवेल आणि तुमचे मन पुन्हा सकारात्मक होईल. ओके, हातात बांधू शकता. पुढील 21 दिवस तुम्हाला काय करायचंय, खूप महत्वाचा पॉइंट, लक्ष द्या मित्रांनो. या प्रक्रियेतील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे पुढील 21 दिवस. हो, 21 दिवस. अनेक लोक ही प्रक्रिया करतात आणि दुसऱ्याच दिवशी विचार करायला लागतात की अजून काहीच झालेलं नाही, काहींनी सांगितलं काहीतरी फरक पडेल पण काहीच झालं नाही, माझी इच्छा कशी काय पूर्ण झाली नाही. तर अशी घाई अजिबात करू नका. पुढील 21 दिवस दररोज सकाळी किंवा रात्री, दररोज सकाळी किंवा रात्री, सकाळी किंवा रात्रीच फक्त 2 ते 5 मिनिटं शांत बसायचं आहे. डोळे बंद करा, दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि मनात म्हणायचं आहे, हे परमेश्वरा, माझ्या जीवनात योग्य वेळी सर्वोत्तम गोष्ट घडत आहे. तुमच्या कृपेबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे. माझे जीवन दिवसेंदिवस अधिक सुंदर होत आहे. बस एवढंच 3 वाक्य बोलायचे. यापेक्षा काही कठीण करण्याची गरज नाहीये. या गोष्टी करून पहा. जर इच्छा लवकर पूर्ण झाली नाही तर काही लोक विचारतात की जर माझी इच्छा 2 दिवसात पूर्ण झाली तर मग हा धागा काढायचा का? म्हणजे काही लोकांचं अगदी मनापासून केलं असेल तर 2 दिवसात सुद्धा इच्छा पूर्ण होईल. तर त्यांनी हा धागा काढायचा का 2 दिवसांनी? तर उत्तर आहे नाही. पूर्ण 21 दिवस तुम्हाला हातात धागा ठेवायचा किंवा जिथे ठेवणार तिथे ठेवायचा आणि तुमची कृतज्ञता कायम ठेवायची. कारण जेव्हा आपण आभार मानतो तेव्हा आपल्या मनात सकारात्मकता वाढत जाते. 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर काय करायचंय तेही ऐकून घ्या. आता 21 दिवस तुमचे पूर्ण झाले, सगळं काही केलंय, 21 दिवस पूर्ण झालं, तर यानंतर हा धागा काढा आणि अत्यंत आदराने, अगदी प्रेमपूर्वक आदराने एखाद्या पवित्र झाडाला तुम्हाला बांधायचं आहे किंवा तुमच्या घराच्या जवळ वाहते पाणी असेल वाहत्या पाण्यात तुम्ही विसर्जित करू शकता किंवा मंदिराजवळ एखादं स्वच्छ पवित्र ठिकाण असेल तर मंदिरात ठिकाणी ठेवून देऊ शकता जिथे त्याचा अपमान होणार नाही. धागा टाकताना पुन्हा एकदा मनात म्हणायचं आहे ठेवताना, हे परमेश्वरा, माझ्या जीवनावर अशीच कृपा राहू दे. तुमच्या आशीर्वादाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तर हा सात्विक उपाय करताना काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा मित्रांनो, की ही जी काही प्रक्रिया मी सांगितली ती कधीही तुम्हाला
घाईघाईत करायची नाही, अजिबात नाही. अगदी मन शांत ठेवून, अगदी श्रद्धापूर्वक आणि मोबाईल जो आहे तो बाजूला ठेवून करायचा आहे. एकाच वेळी अनेक इच्छा मनात अजिबात आणू नका. नेहमी एकाच इच्छेवर तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे आणि ही जी प्रक्रिया फक्त चांगल्या, सकारात्मक आणि सर्वांच्या कल्याणासाठी असलेल्या इच्छेसाठीच करायची. कोणाचं नुकसान व्हावं किंवा कोणाचं वाईट व्हावं, कोणाला तरी त्रास व्हावा या गोष्टीने, या हेतूने, अशा कोणत्याही वाईट भावनेने ही प्रक्रिया अजिबात करू नका. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही प्रक्रिया करताना मनात अजिबात शंका ठेवू नका, कारण श्रद्धा आणि विश्वास हेच या साधनेचे खरे आधार आहेत. ओके, श्रद्धा असेल, हा उपाय पटला असेल तरच करा मित्रांनो, लक्षात ठेवा. आता सगळ्यात महत्वाचा, महिलांसाठी एक छोटीशी सूचना आहे. अनेक महिला विचारतील की मासिक पाळी सुरू असताना ही प्रक्रिया, हा उपाय करू शकतो का? माझी नम्र सूचना अशी आहे, शरीराला त्यावेळी तुमच्या विश्रांती द्यायची आहे. शरीराला पाळी पूर्ण झाल्यानंतर 5-6 दिवसानंतर शांत मनाने आणि पूर्ण श्रद्धेने ही प्रक्रिया करायची आहे. आणि महत्वाचा संदेश म्हणजे मित्रांनो, की लक्षात ठेवा की धागा तुमचं भविष्य बदलत नाहीये. हा जो धागा आहे तो धागा तुमचं भविष्य बदलणार नाहीये. तुमची त्यामागे श्रद्धा आहे, तुमचे सकारात्मक विचार आहे, तुम्ही ईश्वराजवळ सकारात्मक भावनेने आभार मानलेला आहे आणि तुमचं सातत्यपूर्ण प्रयत्न असतील तर हेच तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवतात. म्हणून ही प्रक्रिया करत असताना तुमच्या ध्येयासाठी आवश्यक असलेले प्रयत्न सुद्धा प्रामाणिकपणे करत राहायचे आहेत. ओके, प्रार्थना आणि आपले कर्म चांगलं ठेवा, प्रार्थना करत राहा. या दोन्ही एकत्र असतील तर जीवन अधिक सुंदर होण्याची शक्यता वाढते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ थोडासा मोठा, थोडा म्हणजे 23 मिनिटापर्यंत झालेला आहे आता. तर समजून घ्या, मला सविस्तर सांगणं खूप गरजेचं होतं, कारण 7 गाठींची आध्यात्मिक प्रक्रिया तुम्हाला खूप महत्वाची ठरणार आहे. तुमच्या आयुष्यात खूप चांगले बदल घडू शकतात. 21 दिवसाचा प्रयोग आहे, करून बघा. जर हा व्हिडिओ आवडला तरच या व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या कुटुंबियांसोबत आणि तुमच्या मित्रांसोबत हा आध्यात्मिक व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच ज्योतिष, वास्तू, आध्यात्मिक उपाय आणि सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणादायी माहिती मिळवण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स. धन्यवाद. ईश्वर तुमच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा भरभरून देवो. तुमच्या सगळ्या काही सर्व शुभ इच्छा योग्य वेळी पूर्ण होत. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. थँक्यू.